हॅलो, तुमचं सर्वांचं आमच्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आता आम्ही आमच्या गावाला जातोय, कारण आमच्या घरी आम्ही श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे. आमचं गाव आहे MP मध्ये, तर आम्ही मुंबईहून MP ला ट्रॅव्हल्सने जात आहोत. मग आम्ही ऑटोमध्ये बसलो. हे बघा, आमच्यासोबत आमचे बालगोपाल पण आमच्यासोबत घरी येत आहेत. हे बघा, मुंबईची ट्रॅफिक ही तर खूपच असते संध्याकाळच्या वेळेला. ऍक्च्युली आमच्यासोबत एक सीन झाला. ट्रॅव्हल्स वाल्यांनी कॉल केला की गाडी आली आहे, तुम्ही कुठे आहेत? थोडा तिथं गाडीच नव्हती, कारण गाडी 1 तास लेट झाली होती. ऍक्च्युअल मध्ये 1 तास वाट बघितल्यानंतर फायनली ट्रॅव्हल्स मध्ये आम्ही बसलो. हेलो दोस्तों, रात के 2 बजे है और अभी ट्रैवल्स अपनी रुकी हुई है. राजरतन हमने ट्रैवल्स बुक की थी घर जाने के लिए. तो अभी ये होल्ड जो टाइम है इन्होंने रोका हुआ है होटल फूड पे हसाने पे. तो अभी हम यहाँ पे कुछ आइसक्रीम वगैरह लेंगे और खाने का देखते हैं क्या है, कुछ आइटम्स डिफरेंस. तो अभी 20 मिनट का ब्रेक है, तो कुछ एंजॉय करते हैं. बघा, माझे स्वामी रात्री 2 वाजता इथं आईस्क्रीम खातायत. गुड मॉर्निंग. इथे माझे स्वामी कंप्लेंट करतायत की त्यांना ट्रॅव्हल्स मध्ये व्यवस्थित बसता नाही येते. नमस्कार दोस्तों, मित्रांनो, मी इथं उतरलो होतो आता 8 वाजेला शिरपूर फाट्याला. जी आपली गाडी होती ती राजरतन, ती इंदोरची होती. आपली बुकिंग सेंद्राची होती. पर मी उतरलो इथं 8 वाजेला शिरपूर फाट्यालाच, कारण की माझी ताई येते अंमळनेरहून, तिलाही पिक करायचं आहे. आणि गावाहून गाडी जी येते ती 8 वाजेची निघाली, अजून पोचली नाही आहे. 9 वाजले आता. तर आता वाट बघतोय, आली निघू आपण गावाला, तेही आपण कॅच करू. आता आम्ही जातोय कपडे घेण्यासाठी. ऍक्च्युअल मध्ये चेंज केला का कॅमेरा? हो केलाय. हे बघा, हे आमचे बाबा आहे. आला तो अंमळनेरहून, ही माझी दीदी, तू लास्ट आहे. गावाहून आला गाडी घेऊन, पडतोय तिकडे. चला मग आता मिठाई घेऊया, मग घरी जाण्यासाठी निघूया. ये बाबूराव का स्टाईल आहे. तर सर्व कामं संपले, आता आम्ही घरी जाण्यासाठी निघतोय. हे आहे आमचं गावाकडचं घर. इथे माझी सासूबाई आणि ननंदबाई आमची वाट बघत होते. हे आहेत माझे सासूबाई आणि माझे ननंदबाई, आणि हे दोघं माझे भाचा आणि भाची. आता इथं आमच्या कथाकार दीदींचं आगमन झालं आहे. त्या आहेत कथाकार जानकी दीदी. माझ्या आई, हे माझे पतिदेव, आणि हा आहे माझा पुतण्या, आणि या आहेत माझे लहान सासूबाई आणि मोठे सासूबाई, आणि या माझे जेठाणी. हे आहे आमचं देवघर, जिथं आता मी हे भागवत ठेवलंय. संध्याकाळी आता हे भागवत पूर्ण गावात याची मिरवणूक होईल. भागवत कथा होण्या अगोदर गावात कलश यात्रा होते, म्हणजे त्यामध्ये कलश आणि भागवत सर्व गावात फिरवले जाते. मी इथं माझा ब्लॉग संपवते. थँक्यू.